नमस्कार मित्रांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की अक्षय आणि रमा खूप दमलेले असतात. ते जेवतानीच ताटावर पेंगत असतात. अक्षय रमाला म्हणतो की आपण दोघे किती दमलोय, आपण ताटावरच पेंगतोय. आपण एकमेकांना घास भरवू म्हणजे आपल्याला झोप येणार नाही. रमा त्यावर हो म्हणते, पण रमाला खूपच झोप येत असते. इकडे रेवा मोबाईलवर रील बघत असते. त्यातच अक्षय आणि रमाने त्या मुलासोबत केलेली रील ओपन होते. ती रील पाहून रेवाला मोठा धक्काच बसतो. ती रील पाहून रेवा म्हणते की अक्षय आणि रमा वडापाव विकतायत. तर दुसऱ्या दिवशी रमा आणि अक्षय झोपलेले असतात. अक्षयला जाग येते आणि मग अक्षय म्हणतो की आता उठायला पाहिजे, खूप उशीर झालाय, पाणी आलं असेल. म्हणून तो रमाला उठवायला जातो, पण रमा खूप गाढ झोपलेली असते. मग तिच्याकडे पाहून तो म्हणतो की झोपू दे बिचारीला, किती कामं करती, खूप दमलेली असते, काय काय जुगाड करत असते. पैसे कमवण्यासाठी टिकल्याचे पाकिटं काय भरते, पेनात रिफिल भरते, त्या पेनांना टोपण लावते, दुसऱ्याच्या घरी काम करायला, स्वयंपाक करायला जाते. तर पाहूनच चाट पडतो. हिला कसं सुचतं काय माहीत, आणि तिच्या तोंडावरनं खूप प्रेमाने हात फिरवतो आणि तिच्या गालावर किस करतो आणि तो पाणी भरण्यासाठी निघून जातो. इकडे नळावर बाया पाणी भरत असतात. अक्षयला पाणी भरताना पाहून लगेचच कुजबूज करायला लागतात. त्यातली एक बाई म्हणते, "काय बाई, काय बायको आहे, नवऱ्याला काम सांगते, आपल्यात नाही असं करत." तर लगेचच दुसरी बायको म्हणते, "आपल्याकडे नवीन राहायला आलेत ना, आपल्याकडच्या बायका आपल्या नवऱ्यांना असे कामे कधीच सांगणार नाहीत." ते त्या बायांचं बोलणं ऐकतो आणि तो पण त्यांना बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो की तुम्ही का नाही सांगत तुमच्या नवऱ्यांना कामे, तुम्ही गुपचूप सगळे कामे निमूटपणे घरात करत बसतात. मग त्यांना मिळतो वेळ, ते जातात पत्ते खेळायला, जुगार खेळायला, येतात दारू पिऊन आणि बेदम मारतात आणि तो मारही तुम्ही सहन करतात. त्यावर लगेच अक्षय त्यांना विचारतो, तुम्हाला नाही मारत ना तुमचे नवरे? त्यावर ती बाई नाही अशी मान डोलावते आणि म्हणते की हा तर खूपच मॉडर्न दिसतोय, आपल्याकडे नाही चालत ही अशी पद्धत. त्यावर अक्षय त्यांना समजून सांगतो की काय झालं मी पाणी भरलं तर, तिला जसं पाणी लागतं तसं मलाही पाणी लागतंच की, आंघोळीला, स्वयंपाकाला, पिण्यासाठी, कपडे धुण्यासाठी. काय झालं मी पाणी भरलं तर, आज मी भरलंय, उद्या ती भरेल. आणि काय झालंय, ती खूप दमलेली आहे आणि झोपलेली आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, एवढं जड तिला उचलेल की नाही त्यासाठी मी आहे ना, त्यामुळे मी पाणी भरतोय. त्याच्यावर अक्षय म्हणतो की ते नवरे काय नुसते झोपलेले असतात, नाहीतर डायरेक्ट जेवायला घरी येतात, जेवण त्यांच्याच हाताने जेवतात की तुम्ही भरवता त्यांना. त्यानंतर तो लगेचच म्हणतो, जमलं तर तुम्ही त्यांना पण थोडी थोडी कामे सांगत जा. त्यानंतर तो तिथून निघून जातो. त्यावर त्या बाया म्हणतात की नशीब काढलं याच्या बायकोने. त्यातली एक म्हणते की रमा खूप नशीबवान आहे. इकडे अक्षय पाणी घेऊन घरी येतो आणि त्याच्यावर हळूच झाकण ठेवत असतो. पण एक झाकण ठेवताना आवाज होतो आणि रमा उठते. रमा उठून अक्षयकडे येते आणि बघते की अक्षयनी पाणी भरलंय. त्यावर ती थोडी चिडून म्हणते की तुम्ही पाणी भरलं? त्यावर अक्षय लगेच म्हणतो की ठीक आहे, काय झालं, मी भरलं पाणी, मी भरलं काय आणि तू भरलं काय? मी भरणं महत्त्वाचं होतं, फरक पडतो. त्यावर रमा चिडते आणि म्हणते की काय फरक पडतो म्हणजे काय? खूप फरक पडतो. त्या बायका आता मला काय काय बोलतील. त्यावर अक्षय तिला हसून म्हणतो की सोड गं आता, आत्ताच त्या मला बोलत होत्या, सोड गं. त्यावर रमा अजूनच चिडते आणि चहा टाकायला घेते आणि अक्षयला बडबड करत असते की काय फरक पडतो म्हणजे खूप फरक पडतो. त्या बाया आता मला म्हणतील की ही मुलगी खूप आळशी आहे, काही काम करत नाही, नवऱ्याला काम सांगते आणि नवऱ्याला पदराला बांधून ठेवलंय, अशी बडबड करत असते. तोच अक्षय मागणं येऊन तिला खूप प्रेमाने मिठी मारतो. तिला म्हणतो की म्हण त्या बायांना, आहे माझा नवरा पदराला बांधलेला, काय प्रॉब्लेम आहे? तुमच्या नवऱ्यांसारखा 4-4 दिवस दारू पिऊन बाहेर तर पडत नाही. त्यावर रमा लगेच म्हणते त्याला की मी जर असे म्हणले तर ते मला म्हणतील की किती माजुरडे आहे, आमच्या पुढेच अशी बोलतीये, तर नवऱ्याला काय काय बोलत असेल. त्यावर लगेच अक्षय तिला म्हणतो की तू त्यांना सांग माझा नवरा घरी असतो आणि मला कामात मदतही करतो.
त्यावर रमा वैतागते आणि त्याला म्हणते की तुम्हाला कसं सांगू म्हणजे तुम्हाला समजेल. त्यावर लगेच अक्षय तिला समजावून सांगतो की हे बघ, संसार आपल्या दोघांचा आहे. तू सुद्धा आपला संसार चालवण्यासाठी कितीतरी कामे करतीस. टिकल्याचे पाकीट भरते, पेनाला रिफिल लावते, अशी छोटी छोटी अनेक कामं करत असते. मग संसार आपल्या दोघांचा आहे तर कामंसुद्धा आपली इक्वली पाहिजे की नाही. अक्षय तिला म्हणतो की मी सकाळी उठलो तेव्हा तू खूप गाढ झोपेत होती. तुला असं गाढ झोपेत पाहून मला खूप प्रेमच आलं तुझ्यावर. त्यावर रमा थोडी लाजते. मग अक्षय लगेच तिला म्हणतो की मी काय केलं तुला माहिती आहे का. मग लगेच रमा म्हणते काय केलं. त्यावर लगेच अक्षय तिच्या गालावर किस करतो. त्यानंतर रमा खूपच लाजते. ती अक्षयला म्हणते की त्या बाया मला खूपच चिडवतील, तरी पण तुम्ही पाणी भरायला नको होतं जायला. त्यावर लगेच अक्षय तिला म्हणतो की तू त्या बायांना सांग की तुम्हाला माहिती आहे का माझा नवरा सकाळी उठल्या उठल्या काय करतो. त्यावर लगेच रमा म्हणते की काय. त्यावर अक्षय तिला म्हणतो की तू त्यांना सांग माझा नवरा उठल्या उठल्या मला गालावर किस करतो. त्या बघ अजूनच चिडतील. रमा त्याला बोलायला लागते. इकडे मुकादमांच्या घरी सकाळी सकाळी आई आजी आणि शशिकांत मुकादम डायनिंग टेबलवर बसलेले असतात. आई आजीला खूप टेन्शन आलेले असते. ते शशिकांत मुकादमांना म्हणत असते की हा अक्षय कुठं गेलाय कळायला काहीच मार्ग नाही. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतो बघ ना आई, हा माणूस आपल्या जीवावर परदेशात जाऊन हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करून आला. इथं आल्यावर सुटाबुटात फिरतोय आणि ही बाहेर जाऊन 10 रुपयाची कोथिंबीर तरी त्याने विकत घेतली आहे का. ते बी काय आहे ना हे माहीतच नाही आहे त्याला. म्हणून तर त्याला त्या 2 वेण्यावाल्या बदकाचं आकर्षण वाटतंय. आता जेव्हा उन्हाचे चटके बसतील आणि पोट ज्यावेळेस 3-3 वेळेस भूक भूक म्हणून ओरडेल त्यावेळेस त्याला आपली किंमत कळेल. वर लगेच आई आजी बोलते की आपण त्या रमाला शिक्षा देण्यासाठी अक्षयला वाऱ्यावर नाही सोडू शकत. काहीही झालं तरी पण मुकादमांचं भविष्य आहे अक्षय, हे विसरू नकोस. तेवढ्यात लगेच रेवा तिथे येते. बाहेर चाललेली असते. त्यावर शशिकांत मुकादम तिला आवाज देतो. त्यावर लगेच रेवा म्हणते सॉरी बाबा, मी आत्ताच नाही सांगू शकत, पण येताना खुशखबर घेऊन येईल. इकडे रमा घर आवरत असते. तेवढ्यात तिथे अक्षय येतो. तिला म्हणतो की आवरलं का, चल पटकन आपल्याला वडापावची गाडी सुरू करायला जायचं आहे. बरं ऐक, मी माऊली भाऊंचे 15,000 रुपये आत्ताच देऊन आलो. त्यावर लगेच रमा म्हणते काय म्हटले ते. त्यावर अक्षय म्हणला की ते म्हटले की एवढं सोपं नसतं रस्त्यावर उभं राहून काम करणं आणि पैसे कमवणं, पण तुम्ही दोघांनी ते करून दाखवलं. म्हणते हो, हे सगळं शक्य झालं, पण त्यांनी आपल्याला मदत केली, आपल्यावर विश्वास दाखवला म्हणून हे सगळं शक्य झालं. अक्षय म्हणतो की हो, अशा रेटनी जर आपण आता काम करत राहिलो तर महिनाभरात आपले 1,00,000 रुपये काय आपण जास्त कमावून दाखवू. आता मला खूप उत्साह आलाय आणि आता मी दिवसरात्र काम करू शकतो. त्यावर लगेच रमा म्हणते मी तुम्हाला परमिशन देणार नाही दिवसरात्र काम करायची. त्यावर लगेच अक्षय म्हणतो की आता मला कळलंय की वडापाव हे आपल्या देशातलं स्टेबल फूड आहे. 15-20 रुपयात पोटाला आधार भेट. गरमागरम वडापाव खाता येतो. काही जणांसाठी तर वडापाव म्हणजे इंडियन बर्गर आहे. इकडे रेवा येते म्हणून बाहेर निघून जाते. तिचा कॉन्फिडन्स पाहून लगेचच शशिकांत मुकादम आई आजीला म्हणतो की आई, मुकादमांचं भविष्य सापडलंय आपल्याला. रेवाला समजलंय की अक्षय कुठे आहे म्हणून. चल आपण पण जाऊ. त्यावर लगेच आई आजी म्हणते थांब, दोघे नको जायला, नाहीतर त्याचा स्वाभिमान दुखवेल. तू एकटाच जा. त्यावर शशिकांत मुकादम म्हणतो ठीक आहे मी जातो. मग शशिकांत मुकादम लगेचच तिथून निघतो. इकडे अक्षय प्लेट धुत असतो. तेवढ्यात रेवा तिथे येते आणि त्याचा व्हिडिओ बनवायला लागते. व्हिडिओ बनवताना विचार करते की अक्षय प्लेट धुतोय, वडापाव विकतोय, वडापावची गाडी सुरू केली आहे. किती वाईट दिवस आलेत त्याच्यावर रमाबरोबर राहून. ते गाडीवर गिऱ्हाईक चालू होतात. अक्षय गिऱ्हाईकांना वडापाव देत असतो. तेवढ्यात तेथे रेवा येते आणि म्हणते वडापाव पाहिजे. अक्षय विचारतो किती. त्यावर अक्षय वर बघतो तर रेवा असते. तो थोडा आश्चर्यचकित होतो. रेमा पण तिच्याकडे बघायला लागते. त्यावर लगेच ती पैसे पुढे ठेवते आणि म्हणते की एक वडापाव नकोय, मला ही पूर्ण वडापावची गाडी तुझ्यासकट विकत घ्यायची आहे. त्यावर अक्षय तिला म्हणतो की तुला माझी किंमतच कधी कळली नाही. त्यावर लगेच तो कडे मोजायला लागतो आणि म्हणतो 15 वडापाव, 5 प्लेट भजी. तो काउंटच करत असतो. त्यात लगेच रमा म्हणते तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात, सर्व गोष्टी पैशाने विकत घेता येत नाहीत. त्यावर लगेच अक्षय म्हणतो करेक्ट आहे.
च्या गाडीवर आलेलं कुणीही उपाशी जात नाही, त्यामुळे तू पण वडापाव खाऊन जा. असे म्हणून अक्षय तिला एक वडापाव देतो आणि म्हणतो, तसंही तुला फुकट खायची सवय आहे, त्यामुळे आमच्याकडून हे तुला फुकट. असे म्हटल्यावर रेवाला खूपच राग येतो. ती त्याला म्हणते की मला फुकट खायची सवय नाही, मी मुकादमांकडे राहते पण काम करते. त्यावर लगेच ती तो वडापाव घेते आणि खूप रागाने खाली टाकते. त्यावर अक्षयला म्हणते, हा वडापाव तुला खूप महागात पडेल, आणि लगेच वडापाववर पाय द्यायला लागते. लगेच तिला रमा आवाज देते आणि म्हणते, थांब रेवा, खबरदार पाय दिलास तर. लगेच त्यावर रेवा म्हणते की नाहीतर तुला माझ्या पायाखालचं उचलायची सवयच आहे. तर रमा बोलते, बरोबर आहे तुझं, तू जे पायाखाली तुडवून बर्बाद करणार असते त्याला मी वाचवते, त्याची काळजी घेते, त्याला जपते, म्हणून त्या वस्तू मला सोडून जात नाहीत. त्यावर लगेच अक्षय म्हणतो, समजलं ना. म्हणते फिलॉसॉफी, असे म्हणून त्या दोघांकडे बघत असते. इकडे रमाची मावशी आणि आई खूप काळजी करत असतात. कावेरी मंगलला म्हणत असते की रात्रभर झोप आली नाही ह्या दोघांच्या काळजीने, कुठे गेले असतील फिरायला काय माहीत. त्यावर लगेच मंगल म्हणते, त्या म्हटल्यात ना परग्रहावर कोणी जातं का फिरायला. असं पण लग्न झाल्यापासून रमा आणि अक्षय कुठे फिरायलाच गेले नाहीत. पण असं झालं असेल की तेथे गेल्यावर मोबाईलला रेंजच नसेल. दोघी आपले आपलेच अंदाज बांधत होत्या. त्यावर लगेच मंगल म्हणते की काही आपल्यापासून लपवत तर नसतील. त्यावर लगेच कावेरी म्हणते, तसं असतं तर आपल्याला रमाने फोन करून सांगितलं, तिच्या आधी जावई बापूंनीच आपल्याला सगळं सांगितलं असतं. त्यावर मावशी बोलते, तू काहीही म्हण पण मला आणि यांना तिकडे थोडी गडबडच वाटते. हे म्हणले मी जाऊन पाहून येतो. त्यावर लगेच कावेरी चिडते आणि म्हणते, जावई बापूंना काय झालंय. त्यावर लगेच मंगल म्हणते की तुला माहीत आहे ना, तिकडे शशिकांत मुकादम राहतो, तो त्याच्या मुलाचंही बरं वाईट करायला मागे पुढे पाहणार नाही, त्यामुळे त्यांना रमाची काळजी वाटते. ते मावशी कावेरीला समजून सांगते. हे ऐकल्यावर कावेरीला फारच टेन्शन येते. मित्रांनो, उद्याच्या भागात आपण बघणार आहोत की श्रीकांत मुकादम वडापावच्या गाडीवर येतो आणि तिथले सामान फेकत असतो. त्यावर रमा खूप घाबरलेली असती. तो म्हणत असतो की तुझ्यासारखंच माझ्या मुलालाही भिकारी बनवलं, तर आता जीव घेईल मी, असे म्हणत असतो. तेवढ्यात अक्षय येतो आणि त्याला जोरात धक्का देऊन मागे ढकलतो. त्यावर शशिकांत मुकादम चिडतो आणि त्यांच्या गाडीला आग लावून देतो. त्यानंतर अक्षय त्याची कॉलर धरतो आणि म्हणतो, ह्या आगीत मी तुमचा अहंकार जाळणार आहे, तोपर्यंत मी ही आग विझवू देणार नाही. बघाच तुम्ही आता. बघूया आता कुणात किती आहे दम, मुकादम विरुद्ध मुकादम, असे म्हणून तो त्याला चॅलेंज देतो. मित्रांनो, असेच नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या मराठी रंग या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.